तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, जसं की आपण काल बघितलं की RTI पोर्टलवर RTI ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली. मित्रांनो, तर आपल्याला आता ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे असा लाईव्ह व्हिडिओ मी तयार केला. मित्रांनो, फॉर्म भरताना आपल्याला कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे, मुलाचे मुलीचे वय काय असणार आहे, त्या संदर्भात सविस्तर असा व्हिडिओ बनवला. मित्रांनो कुठे जाऊ नका, बघत राहा आपला मराठी टेक इन्फो. मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून IT संदर्भात तसे इतरही व्हिडिओ संदर्भात आपल्याला नवीन अपडेट्स मिळत राहतील. तर मित्रांनो, चला तर सुरू करूया आपला व्हिडिओ. चला तर मित्रांनो, बघूया RTIचा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा. लाईव्ह फॉर्म भरून दाखवतो. मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवर गेल्यानंतर RTI 25% टाईप करा. त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिली वेबसाईट मिळेल RTI ॲडमिशन स्टुडंट पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर काही सूचना आहेत. ते सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तसंच आता आपण जाणून घ्या मुलाचे वय, त्या संदर्भात जो GR आहे ते बघूया पहिले. सन 2024-25 शैक्षणिक सत्रात RTI 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबतचा GR आहे. तर बघा मित्रांनो, वय समजून घ्या. सन 2024-25 शैक्षणिक सत्रात RTI 25% प्रवेशासाठी बालकाचे वय, त्यांनी 4 प्रवर्ग केला आहे प्रवेशाचा. एक प्ले ग्रुप नर्सरी, दुसरा आहे ज्युनियर KG, तिसरा आहे सिनियर KG आणि चौथा आहे इयत्ता पहिली. तो वयोमर्यादा दिली आहे आणि वय हे 31 डिसेंबर 2024 रोजी कमीत कमी किती असेल आणि जास्तीत जास्त किती असेल ते सांगितलं आहे. तर मित्रांनो, जर तुमचा पाल्य प्ले ग्रुपसाठी नर्सरीसाठी त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची जन्मतारीख हे 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 च्या आत पाहिजे. म्हणजे त्याचं वय कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त त्याचं वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. त्यानंतर ज्युनियर KG मध्ये त्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची वयोमर्यादा 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 म्हणजे कमीत कमी त्याचं वय 4 वर्ष आणि जास्तीत जास्त त्याचं वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. त्यानंतर त्याला जर सिनियर KG मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं वयोमर्यादा 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 यामध्ये पाहिजे. कमीत कमी त्याचं वय 5 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याचं वय 6 वर्ष 5 महिने 30 दिवस पाहिजे. त्यानंतर तुमचा पाल्याला जर इयत्ता पहिलीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची जन्मतारीख ही 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 यामध्ये पाहिजे. म्हणजेच कमीत कमी त्याचं वय हे 6 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याचं वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पाल्याचं वय कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते हे समजलं. तर मित्रांनो, आपण जाऊन तर बघूया ऑनलाईन फॉर्म RTIचा कशा प्रकारे भरायचा. तर मित्रांनो, जाऊया आपल्या RTI पोर्टलवर. RTI पोर्टलवर गेल्यानंतर सगळ्यात वरती ऑनलाईन ॲप्लिकेशन हे टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला न्यू रजिस्ट्रेशन ही लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा. माझा जिल्हा नाशिक, मी नाशिक निवडला. त्यानंतर तुमच्या मुलाचं वय तुम्ही बघितलं. आता तुम्ही तुमच्या मुलाची जे नाव आहे ते योग्य प्रकारे टाईप करा. तसं तुमच्या मुलाचं नाव हे त्याच्या आधार कार्डावर असेल किंवा बर्थ सर्टिफिकेटवर असेल त्याप्रमाणे टाका. सर्वात प्रथम लास्ट नेम म्हणजे आडनाव टाका. त्यानंतर मधलं नाव म्हणजे मुलाचं नाव टाका. त्यानंतर मिडल नेम जागी तुम्ही त्याच्या वडिलांचं नाव टाका. त्यानंतर चाइल्ड डिजेबिलिटी म्हणून विचारले, तुमचा पाल्य जर अपंग असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर तुमच्या मुलाची जन्मतारीख
ही टाका. जशी मी जन्मतारीख टाकली तर त्याप्रमाणे माझं मुलाचं वय इथं दाखवलं आहे 7 वर्ष 5 महिने 18 दिवस. म्हणजे हा एकचा पहिलीच्या कॅटेगरीमध्ये बसतो. त्यानंतर कॅप्चा टाका. त्यानंतर पालकांचा मोबाईल नंबर टाका आणि रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक मेसेज शो होतो. तुमचा रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे वरती रेडमध्ये दिसेल आणि एक मेसेज शो होतो, ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड ऑन रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर. तुमचा युजर आय डी तुमचा पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवर गेलेला आहे, तो चेक करा आणि हा रजिस्ट्रेशन नंबर नोंदवून ठेवा. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथं टाईप करा जो तुमच्या मोबाईलवर आला आहे तो, आणि तुमच्या मोबाईलवर जो पासवर्ड आला आहे तो पासवर्ड इथं टाईप करा. त्यानंतर इथं कॅप्चा भरा. कॅप्चा भरल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल. त्यानंतर ओल्ड पासवर्ड जो तुम्ही तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तो टाका. त्यानंतर नवीन पासवर्ड क्रिएट करा. मित्रांनो, पासवर्ड टाकताना नवीन पासवर्ड टाकताना काळजी घ्या, कारण पासवर्ड हा 8 कॅरेक्टरपेक्षा जास्त असायला पाहिजे आणि 15 कॅरेक्टरपेक्षा कमी असला पाहिजे. त्यानंतर पासवर्ड निवडताना त्याच्यात एक नंबर असला पाहिजे, एक कॅपिटल लेटर पाहिजे, स्मॉल लेटर पाहिजे आणि एक सिम्बॉल पाहिजे, म्हणजे स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. तर मित्रांनो, मी आता पासवर्ड तयार करून घेतला, नवीन पासवर्ड. त्यानंतर तो पुन्हा टाईप करून घेतला इथे आणि सबमिट बटनावर क्लिक केला. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर एक मेसेज आला, पासवर्ड अपडेट सक्सेसफुली. त्याच्यावर ओके करा आणि तुम्ही जो नवीन पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड इथे टाका. आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म माहिती भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील फॉर्म सबमिशनवरील कन्फर्म बटनावर क्लिक करावे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जर बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा आणि मोबाईल नंबर जर चुकला असेल तर फॉर्म डिलीट करावा आणि नवीन फॉर्म भरावा. मित्रांनो, तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन करताना तुमच्या बालकाचे जर नाव चुकले असेल, जन्मतारीख चुकली असेल, जिल्हा चुकला असेल किंवा मोबाईल नंबर चुकला असेल तर इथं उजव्या साईडला डिलीट ॲप्लिकेशनचं बटन दिसेल, त्याच्यावर जाऊन डिलीट करावे. एकदा फॉर्म सबमिशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म डिलीट करता येत नाही, त्यामुळे आत्ताच काळजीपूर्वक फॉर्म चेक करा. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला वरती टॅब दिसते असेल, तोपर्यंत आपला फॉर्म सबमिशन टॅबपर्यंत आपल्याला प्रोसेस कंप्लीट करायची आहे. म्हणजे सर्वप्रथम चाइल्ड इन्फॉर्मेशन भरायची, त्यानंतर ॲप्लिकेशनवर जायचं, ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन भरायची, स्कूल सिलेक्शन करायचं, त्यानंतर फॉर्म सबमिशन करायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण चाइल्ड इन्फॉर्मेशनवर जाऊ आणि आपल्या पाल्याचं नाव चेक करून घेऊ. त्यानंतर पाल्याचं नाव मराठीत टाकू. जर तुम्हाला मराठीत नाव टाकता येत नसेल तर जर तुम्ही फोनवर फॉर्म भरत असाल तर व्हॉट्सअपवर मराठीमध्ये नाव टाईप करून घ्या आणि इथे जाऊन पेस्ट करा. आणि जर तुम्ही जर पीसीवर फॉर्म भरत असाल तर गुगल इनपुट ओपन करा. गुगल इनपुट मराठी, आणि
जसं तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर मराठी येतं तसंच इथं टाईप करा. आणि इथे कॉपी करा आणि तिथे जाऊन पेस्ट करा. आईचं नाव टाकताना पण पहिले सरनेम टाका, त्यानंतर फर्स्ट नेम टाका, त्यानंतर मिडल नेम टाका, त्यानंतर आईचं मराठीत नाव टाका. त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव टाईप करा. चाइल्ड जेंडर म्हणजे तुमचे मुलगा आहे किंवा मुलगी हे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे विचार पॅरेंट स्टेटस ऑप्शनल आहे, इथं तुम्ही जेंडर निवडा. जर तुम्ही विडो, डिवॉर्सी, ऑर्फन म्हणजे तुमचं जर तलाक झाला असेल, तुम्ही डिवॉर्सी असेल किंवा पती मृत्यू झाला असेल किंवा ऑर्फन असेल मुलगा किंवा सिंगल पॅरेंट असेल तर निवडा. जर नसेल तर जेंडरवर क्लिक करा आणि तुमचा ॲड्रेस व्यवस्थित टाईप करा. इथं ब्ल्यूमध्ये एक नोट दिली आहे, पालकांनी आपला राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. तदनंतर सेव्ह रीड गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घरच्या ठिकाणी बनवून सेट करावा. मित्रांनो, आता मी इथं ॲड्रेस टाकतोय. त्यानंतर तालुका टाकतोय आणि तुमचा वार्ड टाकतोय. त्यानंतर इथं खाली विचारले मित्रांनो, यापूर्वी आर्टिकल 25 अंतर्गत प्रवेश घेतला आहे का? इथं नो करा. एकदा प्रवेश घेतला असेल तर तुम्ही बाद होता, त्यामुळे इथं नो करा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मॅसेज शो होईल, चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. इथं ओके करा. त्यानंतर तुम्हाला इथं खाली गुगल ॲड्रेस दिसेल, याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगलच्या साईटवर जा आणि तिथून तुमच्या घराचा एरिया सिलेक्ट करा. तुमचं घर निवडा. घर निवडताना एकदम काळजीपूर्वक काळजी घ्या. प्लस आणि मायनसवर तुम्ही झूम आउट आणि झूम इन करू शकता. तसंच हा हात दिसतो आहे, याच्यावर प्रेस करून तुम्ही असे ड्रॅग पण करू शकता. तुमचा घराचा ॲड्रेस जिथे आहे तिथं हा बलून घेऊन जा आणि त्यानंतर इथे राईट साईडला वरती सेव्ह आणि अपडेट हे बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर ओकेवर क्लिक करा. जसे तुम्ही ओकेवर क्लिक करा तसे तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे दिसेल. त्यानंतर पुन्हा एकदा सेव्हवर क्लिक करा. सेव्हवर क्लिक केल्यानंतर चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज शो होईल. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करून पुढची माहिती फिलअप करा. पहिल्या टॅबमध्ये तुम्ही तुमचं पाल्य कुठल्या स्टँडर्डमध्ये त्याला ॲडमिशन घ्यायचं ते निवडा. मित्रांनो, आपल्या जन्मतारखेनुसार आपल्याला पाल्य कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, पहिलीला बसतो, नर्सरीला बसलो की सिनियर केजीला बसतो हे दिसेल. आपल्या जन्मतारखेनुसार हा फर्स्ट स्टँडर्ड आलेला आहे. त्यानंतर त्याचं रिलिजन सिलेक्ट करा, म्हणजे त्याचा धर्म कुठला तो सिलेक्ट करा. मुस्लिम, ख्रिश्चन, सीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी, अदर, हिंदू. त्यानंतर त्याची कॅटेगरी सिलेक्ट करा.
मित्रांनो, कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे ते तुम्हाला इथे दाखवेल. जर मी जनरल निवडले तर मला ॲड्रेस प्रूफची गरज आहे, येस करा. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट हे लागेल. त्यानंतर जर पाल्य हँडिकॅप असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आणि इन्कम सर्टिफिकेट लागेल. जनरल कॅटेगरीचा कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही, पण इन्कम सर्टिफिकेट 1 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जर SC, ST, OBC, VJ, SBC, NTB, NTC, NTD त्याचं हे जर या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे. SC कॅटेगरीसाठी ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे येस करा. तुमचं जर पाल्य हँडिकॅप असेल तर येस करा, अन्यथा नो करा. मित्रांनो, जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहे ST, ST, OBC, VJ, SBC, NTB, NTC, NTD यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ आणि बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेटची त्यांना गरज भासणार नाही. सदरचा पाल्य हा SC कॅटेगरीमुळे असल्यामुळे मी त्याचं ॲड्रेस प्रूफ येस करतो, बर्थ सर्टिफिकेट येस करतो आणि कास्ट सर्टिफिकेट येस करतो. तो हँडिकॅपमध्ये नाही म्हणून नो करतो आणि सेव्ह या बटनावर क्लिक करतो. तसेच वरती गेल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करण्याच्या अगोदर वरती बघा, तुमचा पाल्य दिव्यांग आहे का असला तर येस करा आणि किती पर्सेंटेज आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये मी तो मोडतोय ते बघा. जर दिव्यांग नसेल तर नो करा. त्यानंतर HIV अफेक्टेड असेल तर येस करा. येस केल्यानंतर HIV अफेक्टेड कोण आहे, मदर आहे, फादर आहे, आईवडील दोन्ही आहे, काही चाइल्ड आहे ते बघा. जर HIV अफेक्टेड नसेल तर नोवर क्लिक करा. त्यानंतर आधार कार्ड विचारलं आहे, आधार कार्डवर येस करा. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर नो बटनावर क्लिक करा आणि तुमची आधार कार्डची रिसिप्ट ही मॅन्डेटरी आहे, त्यामुळे आधार कार्ड रिसिप्टवर येस करा. माझ्याकडे माझ्या क्लायंटचं, माझ्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड आहे, त्यामुळे मी आधार कार्ड नंबर टाकतो. त्यानंतर तुम्ही इथे पॅन कार्ड नंबर आणि ईमेल ID पॅरेंट्सचा टाकू शकता. हे मॅन्डेटरी नाही, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर चेक करून घ्या आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुली हा मेसेज होईल, तर ओके करा. त्यानंतर तुम्ही स्कूल सिलेक्शनवर क्लिक करा. स्कूल सिलेक्शन करताना काही महत्त्वाचे मुद्दे आहे मित्रांनो, ते वाचून घ्या. शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त या टॅबवर क्लिक करून शाळा निवडावी आणि सेव्ह या बटनावर क्लिक करावे. पालकांना 10 शाळा निवडता येतील. सदरचे अंतर हे हवाई अंतर असल्याने रस्त्याने शाळा आणि घर यामधील अंतर 1 किलोमीटर किंवा 1 किमीपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यावी. शाळा निवडताना पालकांनी कमीत कमी 1 शाळा निवडावी आणि जास्तीत जास्त 10 शाळा निवडता येतील. शाळेची निवड केल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर निवडलेल्या शाळेची यादी पाहण्यासाठी स्कूल सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर निवडलेल्या शाळेची यादी दिसेल. मित्रांनो, आता आपण शाळा निवडू. 1 किलोमीटरच्या अंतरावर जी शाळा आहे ती बघू. मित्रांनो, मी जो ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसमध्ये मला फक्त एक MNCची शाळा निवडता येईल, कारण ITचा जो नवीन नियमावली आली त्या नियमावली तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ तयार आहे IT नियमावली 2024, तर बघून घ्या. बघा, हे जे सेल्फ फायनान्स जे स्कूल आहे ते मला निवडता येणार नाही, कारण ITच्या नवीन नियमावलीनुसार मी फक्त माझ्या एरियाच्या 1 किलोमीटरच्या अंतरावर जे पण गव्हर्नमेंट स्कूल असेल तर मी फक्त तेच निवडू शकतो. जर माझ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर गव्हर्नमेंट स्कूल नसले असते तर मी सेल्फ फायनान्स शाळा निवडण्याचा ऑप्शन मला आला असता. मित्रांनो, मला एकच शाळा दाखवली, ती मी एक निवडली. त्यानंतर मी 1 ते 3 किलोमीटरवर क्लिक केले आणि 1 ते 3 किलोमीटरवर मला पुन्हा शाळा दाखवल्या, ते पण स्टेट बोर्ड मराठी मीडियम.
मला इंग्लिश मिडियम एक पण निवडता येणार नाही, कारण माझ्या एरियामध्ये 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर फक्त गव्हर्मेंट, ZP आणि महानगरपालिकेच्या गव्हर्मेंट स्कूल आहे. त्यामुळे मला तेच निवडता येतील. त्यामुळे मी 2-3 निवडून घेतले. जास्तीत जास्त तुम्ही 10 निवडू शकता. शाळा निवडल्यानंतर खाली सेव्ह बटनावर क्लिक करावे. स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली असा मॅसेज शो होईल. त्यानंतर ओके करा आणि स्कूल सिलेक्शन वर क्लिक करा. तुम्ही कुठल्या शाळा निवडल्या हे तुम्हाला दिसेल. त्यानंतर फॉर्म सबमिशनवर क्लिक करा. फॉर्म सबमिशनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या आणि फॉर्म चेक केल्यानंतर या बॉक्सवर क्लिक करा आणि कन्फर्म अँड सबमिट बटनावर क्लिक करा. मित्रांनो, जर तुमचा फॉर्म काही चुकला असेल किंवा तुम्हाला फॉर्म डिलीट करायचा असेल तर इथं उजव्या साईडला डिलीट ॲप्लिकेशनचं बटन आहे. एकदा का तुम्ही फॉर्म सबमिशन केला त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म डिलीट करता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, लक्ष द्या, काळजीपूर्वक फॉर्म भरा. या स्टेजपर्यंत आल्यानंतरही तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर फॉर्म डिलीट करायचं ऑप्शन आहे. एकदा फॉर्म चेक व्यवस्थित करून घ्या. तुमचं नाव बघा, वडिलांचं नाव बघा, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित बघून घ्या आणि नंतरूनच या बॉक्सवर क्लिक करा आणि कन्फर्म अँड सबमिटवर क्लिक करा. ॲप्लिकेशन कन्फर्म, नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस असा एक मॅसेज दिसेल, त्याच्यावर ओके करा. आणि त्यानंतर बघा इथे वरती कन्फर्म नावाचं एक ग्रीनमध्ये नोटिफिकेशन एक नाव दिसेल. मित्रांनो, असं नाव आलं का समजून घ्या तुमचा फॉर्म कन्फर्म सबमिट झाला आहे. त्यानंतर तुम्ही परत फॉर्म सबमिशनवर जा आणि इथे जनरेट PDF म्हणून ऑप्शन आहे. जर क्लिक करून तुमची जी PDF जनरेट झाली त्याची प्रिंटआउट काढून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म यशस्वीरित्या भरला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलं की RTचा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा, त्यासाठी वय काय, त्यानंतर कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे. मित्रांनो, जर तुम्हाला RTच्या नवीन नियमावली जे आले ते बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर त्या संदर्भात व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही तुमची नियमावली, RTची नियमावली चेक करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा, जेणेकरून RTचा फॉर्म भरताना कोणाला काही अडचण येणार नाही. मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.